झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील साक्री नगर पंचायतीत मोठा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उपनगराध्यक्षा उज्ज्वला विजय भोसले यांच्या नावाने बनावट राजीनामा तयार करून मंजूर करण्यात आलाय. यासाठी त्यांच्या लेटर पॅडचा गैरवापर करून खोटी सही केल्याचा आरोप उपनगराध्यक्षा उज्ज्वला भोसले यांनी केला. हे बिंग फुटण्यास कारणही तसं विशेषच आहे. उपनगराध्यक्षा उज्ज्वला भोसले यांच्या पतीची तब्येत अचानक खराब झाल्याने ते दाम्पत्य 29 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. या दरम्यान 1 एप्रिल रोजी त्यांनी राजीनामा दिला असल्याची तारीख लेटर पॅडवर नमूद करण्यात आली आहे. हा कथित राजीनामा नगराध्यक्षांकडे सादर करण्यात आला असून त्यांनी तो मंजूर करून पुढील कारवाईसाठी मुख्याधिकाऱ्यांकडे रवाना केलाय. विशेष म्हणजे नवीन उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होऊन या संदर्भातील सभेचा अजेंडा समोर आल्यानंतर या प्रकरणाचं बिंग फुटलं. आपण पुण्यात असताना त्या तारखेचा राजीनामा सादर कसा झाला, आपल्या लेटर पॅडचा गैरवापर कोणी केला, त्यावर आपली बनावट सही कोणी केली, असे प्रश्न उपनगराध्यक्षा उज्ज्वला भोसले यांनी उपस्थित केले असून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मी साक्री नगर उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही. माझ्या बनावट सहीचा गैरवापर करून हा सर्व प्रकार करण्यात आलेला आहे. हा सरासर अन्याय आहे. कारण त्या काळात मी साक्री या ठिकाणीच नव्हती. दिनांक 30/3/2026 ते 3/4/2026 ह्या काळात मी काही कामानिमित्त बाहेरगावी होते. त्या काळात आमच्या सरांची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही पुण्याला या ठिकाणी होतो. तसा मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व खुलासा केलेला आहे. तरी ह्या सर्व गोष्टीची सखोल चौकशी करण्यात यावी आणि हा अन्याय, माझ्यावर होणारा अन्याय सर्वांनी वाचा फोडावी. तसंच ही होऊ घातलेली जी काही निवडणूक आहे ती स्थगित करण्यात यावी, ही माझी नम्र विनंती. उपनगराध्यक्षांच्या गैरहजेरीत लेटर पॅडचा गैरवापर करून झालेल्या या कथित राजीनाम्याबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष पदासाठीचा कालावधी ठरलेला असताना परस्पर राजीनामा करून घेण्याची एवढी घाई का? तालुक्यातील कोणत्या युवा नेत्याच्या इशाऱ्याने हे घडते, याची मात्र साक्रीत चांगलीच चर्चा आहे. प्रतिनिधी निलेश सावळे, झेप मराठी, साक्री. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.